आर्णी येथील कोडवे लेआउटमधील बहुचर्चित अतिक्रमण अखेर पाडण्यात येणार आहे। 5 लेआउटमधील हजारो नागरिकांना त्रासदायक असलेले सदर अतिक्रमण काढण्यासाठी येथील शेकडो सुशिक्षित कुटुंबियांना आंदोलनाचा पवित्रा उगारावा लागला। यासाठी स्थानिक लोकांच्या निवेदनानंतर मोर्चा आणि साखळी उपोषणाने जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधल्याने आर्णी तालुका प्रशासन खडबडून जाग झाले। स्थानिक अधिकाऱ्यांनी अतिक्रमित भागावर मार्किंग केल्यामुळे हे अतिक्रमण लवकरच पाडण्यात येणार आहे। त्यामुळे गाव करी ते रावण करी ही म्हण येथे विचाराधीन झाली आहे। आर्णी येथील कोडवे लेआउट आणि डीके चिंतावार लेआउटला जोडणारा टर्निंग रस्ता एका घराच्या वॉल कंपाऊंडने अरुंद झाल्यामुळे लगतच्या 5 लेआउटमधील शेकडो घरांना आणि हजारो कुटुंबियांना प्रचंड त्रासदायक झाला होता। आर्णी तालुक्यातील सनदी अधिकारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना आंदोलन उभे करावे लागले। निवेदन, तक्रार, मोर्चा आणि साखळी उपोषणाने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात लक्ष घातले। त्यामुळे कुंभकर्णी आर्णी स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले। 17 जुलैला नगर परिषद मुख्याधिकारी रवींद्र राऊत आणि भूमी अभिलेख अधिकारी रमेश हेमके यांनी आपल्या ताफ्यासह अतिक्रमण केलेल्या भागाचे मोजमाप करून ते चिन्हांकित केले। त्यामुळे हे विवादित अतिक्रमण पाडून 15 फुटांचा रस्ता लवकरच मोकळा करण्यात येणार आहे। यानंतर अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। मात्र सगळ्या लोकांना विचारूनच आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं। साखळी उपोषण 18 जुलैला सुद्धा कायम असल्याने याबाबत विचारणा केली असता विवादित अतिक्रमण प्रत्यक्ष पाडल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही यावर सर्वजण ठाम असल्याचं त्यांनी सांगितलंय। संबंधाने आज भूमी अभिलेख आपले अधीक्षक उपाधीक्षक साहेब यांच्यासोबत आम्ही मोजणी केली। जे आता प्रथमदर्शनी अतिक्रमण दिसत आहे ते आखणी केलेली आहे, त्याप्रमाणे आपण संबंधित नोंदी घेऊ, कारण त्यामध्ये त्यांचं रहिवासी घर असल्यामुळे त्यांना थोडासा वेळ देऊन ते आपण अतिक्रमण हटवण्याची कारवाई करू। धन्यवाद। आमचा लेआउटमधला हा जो रस्ता आहे तो आम्हाला मोठा करून पाहिजे, कारण आज आम्ही भगिनी इथे जमलेलो आहे। कारण आमची छोटी छोटी मुलं शाळेत जातात, त्यांची स्कूल बस पण येऊ शकत नाही। कोणता अग्निशमन दल, फायर ब्रिगेड आणायचं असेल, अप्रिय घटना घडली तर येऊ शकत नाही, किंवा एखादी कोणी रुग्ण असेल तर ॲम्ब्युलन्स पण येऊ शकत नाही। त्या अशा साऱ्या अडचणी आम्हाला येत आहे आणि त्याच्यासाठी आमचा कुणाशीही वैयक्तिक असा वैरभावना नाही आहे, कुणाला आम्हाला आर्थिक किंवा मानसिक त्रास देण्याचा सुद्धा हेतू नाही। आमचा हेतू एवढाच आहे की आम्हाला आमचा हक्क पाहिजे, बाकी आम्हाला काही नको आहे। आणि म्हणून आज आम्ही आमच्या सगळ्या लेआउटमधल्या महिला इथे जमलेला आहे, त्यांचा एकच उद्देश आहे की आम्हाला हा रस्ता मोकळा पाहिजे आणि बाकी तर आमचं कोणाशी वैर नाही आहे। तिसरा लेआउट, माहुरे लेआउट, गोडवे लेआउट, समर्थनगरी आणि ग्रीन पार्क मधील लोकांना गोडवे लेआउटमधून येणारा जो मुख्य रस्ता आहे तो जो चिंतावर लेआउटमध्ये जातो आणि ग्रीन पार्कमधून येणारा जो रस्ता आहे तो सिसिदा लेआउटमध्ये जातो। या दोन्ही रस्त्यावर अतिक्रमण भागामुळे हा रस्ता अरुंद झालेला आहे आणि या अरुंद रस्त्यामुळे आमच्या भागात शिववाहिनी असेल, शाळकरी मुलाच्या स्कूल बसेस असतील, रुग्णवाहिका असतील किंवा एखादी अनुचित घटना घडली तर अग्निशामक दलाची गाडी असेल, ह्या एकही मोठी वाहनं इकडे येण्यासाठी प्रतिबंधित झालेलं क्षेत्र आहे। आणि तुम्ही बघत असाल की त्या ठिकाणी नगरपरिषद कर्मचाऱ्याकडून जी पाईपलाईनची खोदकाम झालेलं आहे त्या खोदकामामुळे या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे चिखलमय वातावरण झालेलं आहे। या ठिकाणी अद्याप आतापर्यंत जवळजवळ 3 किरकोळ अपघात या ठिकाणी झालेले आहेत। या अपघातात जबाबदार नगरपरिषद प्रशासन आहे की कोण आहे याचा सवाल आम्ही उचलण्यासाठी, आवाज उचलण्यासाठी आम्ही आज पावेतो नगरपालिकेला तब्बल 3 निवेदन दिलेले, परंतु त्या निवेदनाचा काही फरक पडलेला नाही। यावर नगरपालिकेने कुठलीही कारवाई केली नाही। या झोपेचं सोंग घेतलेल्या नगरपरिषद विरुद्ध आम्ही आज हे गेल्या 2 दिवसापासून हे साखळी उपोषण या ठिकाणी करतो आहे। काल संपूर्ण पुरुष मंडळीचा यामध्ये सहभाग होता आणि त्याच पुरुष मंडळीच्या खांद्याला खांदा लावून आमच्या 5ही लेआउटमधील सगळ्या महिलांनी आज आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी साखळी उपोषणामध्ये उपस्थिती दर्शवलेली आहे। या उपस्थितीवरून हे लक्षात येतं की या आंदोलनाची तीव्रता किती आहे। जोवर नगरपरिषद प्रशासन झोपेचं सोंग घेऊन आहे, आमच्या मागण्या मान्य करणार नाही, तोवर आम्ही हे साखळी उपोषण या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत आणि आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार। प्रतिनिधी रफिक सरकार, NTV न्यूज मराठी, आर्णी, यवतमाळ।